अपर्णास किचनमध्ये मी आज अपर्णा तुमच्या सर्वांच्या आवडीची अशी आवडेल अशी एक स्पेशल रेसिपी करत आहे। पहा तर ही शेवयांची रेसिपी आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्ही। त्याच्यावरती आपण हे असं मस्त डेकोरेट करत आहे। तर काय आहे ही रेसिपी ते तुम्ही पाहिलात म्हणजे तुम्हाला नक्की कळेल। आणि जर अजून सबस्क्राइब केलं नसेल आणि बेल आयकॉन क्लिक केला नसेल तर ते मात्र नक्की लगेच करा। तर आज आपण करणार आहे एक अशी स्पेशल रेसिपी। पाहूया काय करायचं आहे ते। इथे आपण दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर, 200 ग्रॅम शेवया घेतलेले आहेत। बघा या अगदी बारीक शेवया आहेत। शेवया रेग्युलर तुमच्या चालतील पण शेवया अशा बारीक हव्यात आणि त्या आपण अशा सगळ्या चुरून घ्यायच्या आहे। त्यामध्ये आपल्याला नंतर घालायचं आहे हे बटर। हे आपण 100 ग्रॅम बटर घेतलेले आहे। इथे तुम्ही तूप घेतलं तरी सुद्धा चालेल। साखर घेतलेली आहे आपण अर्धा ते पाऊण कप। आपण इथे चीज क्यूब 4 किंवा असं क्रीम चीज, स्प्रेड चीज, कोणतेही चीज तुम्ही घेतलं ते 2 टेबलस्पून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअर 1 टेबलस्पून, 50 ग्रॅम किंवा अर्धी वाटी पिस्ते आणि तुमच्या आवडीचे इसेन्स। मी इथे व्हॅनिला इसेन्स घेतलेले आहे। तर आपण आता काय काय रेसिपी करायची आहे ते बघूया। शेवया अशा आपण हाताने अगदी बारीक करायच्या आहेत। बघा हाताने मोडून घ्यायच्या सगळ्या शेवया। आता आपण बटर मेल्ट केलेलं आहे ते सगळं यामध्ये घालायचं, अगदी चमचाभर ठेवायचं, व्यवस्थित लागलं पाहिजे। इथे तुम्ही तूपही वापरू शकता। फ्रेश दूध अर्धा लिटर इथे उकळत ठेवायचे। उकळत म्हणजे आटवतच ठेवायचं आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला व्यवस्थित कळेल। हे दूध असं आटायला लागलेलं आहे। साधारण हे 50% दूध आपलं आटायला पाहिजे। सतत हलवत राहायचं म्हणजे हे व्यवस्थित आटेल। आता हे दूध आटत आलेलं आहे। साधारण एक 10 मिनिटं तरी आपल्याला दूध आटायला लागणार आहे। अर्ध व्हायला पाहिजे म्हणजे आपलं अर्धा लिटरचं दूध आहे ते पाव लिटर व्हायला पाहिजे। आता हे दूध निम्म आटलेलं आहे। यामध्ये आपण 2 टेबलस्पून साखर घालायची आहे आणि आपण जे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे त्या कॉर्नफ्लोअरमध्ये थोडं पाणी घालते मी आणि पेस्ट करून घ्यायची। आता हे दूध थिक झालं बघा, क्रीमी झालं आणि आपल्याला पाहिजे ते इसेन्स यामध्ये घालायचं आहे। त्याचा थिकनेस बघा कसा आहे, असे घट्ट व्हायला पाहिजे आणि गार झाल्यावरती मग चीज घालायचं आहे। इथे तुम्ही क्रीम वापरलं तरी सुद्धा चालेल। आता गार झालेला आहे, रूम टेम्परेचरला पाहिजे आणि आपण यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे। चीज घालायचं आहे, कोणतंही चीज तुम्ही यासाठी वापरू शकता। मी हे 2 टेबलस्पून चीज घालते इथे। मस्त असा चीजची टेस्ट आणि असं एक क्रीमी मस्त टेस्ट लागते याची। हलकेच असं फिरवायचं आणि पूर्ण हे गार करायचं। आता इथे आपण अर्धा कप साखर घेतलेली आहे शुगर सिरप करण्यासाठी आणि पाणीही आपण अर्धा कप घेतलेलं आहे। व्हॅनिला इसेन्स घातला आणि हे सिरप आता आपण गार करत ठेवूया, रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं। पिस्ते हे मिक्सरमध्ये भरड अशी पावडर करून घेऊया। आता हे पॅन तापलेलं आहे, त्याला आपण असं बटर सगळं स्प्रेड करून घ्यायचं आहे, लावायचं आहे व्यवस्थित। आपण शेवयांनाही जरी लावलेलं असलं तरी इथे पॅनला पण हे मध्यम आकाराचं आपण नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे। आता या आपल्या शेवया आपण रेडी केलेल्या आहेत सगळ्या। बघा बारीक करून घेतल्या आपण, याला बटर लावलं आणि आता या आपण यामध्ये घालायचे आहेत। मंद गॅसवरती आपण हे करायचे प्रोसिजर। 2 भाग करायचे याचे, अर्ध्या ठेवलेले आहेत बघा मी, बरोबर अर्धा भाग आपण ठेवला। पूर्ण शेवटपर्यंत नको आहे, थोडीशी एक बोटभर जागा आपण सोडलेली आहे। ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही की तुम्हाला आवडते का, आणि करून मात्र पहा। बाहेर तुम्ही जर विकत हॉटेलमध्ये किंवा कुठेही घ्यायला लागला तर याची साधारण 800 रुपये 700 रुपये एवढी प्राईज असते। तर घरच्या घरी मस्त होते आणि अगदी बाहेर सारखीच। म्हणून थोडंसं आपल्याला क्रिएटिव्हिटी आहे करण्यात सुद्धा। साध्या घेतल्यात शेवया रोस्ट न केलेल्या तरी सुद्धा चालेल। आता हे जाड पॅन घेतलेलं असतं आपण,
याच्या खाली तुम्ही जाळी किंवा तवा ठेवलात तरी सुद्धा चालेल, की ह्या करपू नयेत. रोस्ट झालेले आहेत. साधारण एक 4-5 मिनिटच आपण ठेवणार. आणि आता हे चांगलं असं मस्त फेटून घ्यायचं. असं क्रीमी व्हायला पाहिजे. गॅस बंद करायचा मध्ये वाटलं तर. आता हे असं सगळं यावरती आपण स्प्रेड करायचे, पसरायचे. म्हणून मी चीज घेताना सुद्धा स्प्रेड चीज घेतलं. कुठलंही चालतं, पण हे असं करायला जास्त छान होतं. कडेला जाऊ द्यायचं नाही आपल्याला, फार कडेलाही नको. थोडीशी आपण जागा सोडलेली आहे. परत आपण या शेवया अशा सगळ्या यावरती घालायच्या आहेत. पुन्हा हे हलकेच असं आपण दाबायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटच असं ठेवायचं आहे. पुन्हा हे व्यवस्थित असं बसवायचं. आता आपण दुसरं पॅन किंवा असा नॉनस्टिक तवा घेतलेला आहे. यालाही असं आपण बटर सगळं स्प्रेड करायचं आहे. हे आपल्याला उलटायचं आहे, तर तसं उलटण्यापेक्षा या पॅनवरती हा तवा असाच ठेवायचा आणि हलकेच आपण हा उलटायचा आहे. वा, बघा किती मस्त असा निघालेला आहे. आणि आता आपण हे परत ही बाजू रोस्ट करायची आहे. बघा दोन्ही साईडनी ही रेसिपी आपली मस्त झालेली, क्रंची अशी. तर आता आपण यावरती शुगर सिरप घालायचं आहे. आपण क्रीम घातलेलं होतं आधीमध्ये, थोडं गार झाल्यावर घालायचं असतं. शुगर सिरप पूर्णपणे थंड आहे. तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही घाला आणि सर्व करताना जरी सिरप दिलं तरी चालेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असा की या रेसिपीचं नाव तरी काय आहे, तर याचं नाव आहे कुनाफा. कुनाफा ही रेसिपी थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. क्रीमी कुनाफा. कुनाफामध्ये खूप वेगळे प्रकार, चॉकलेट कुनाफा येतो. हे अशी आपली ही आज एक स्पेशल अशी कुनाफा रेसिपी झालेली आहे. तुम्हाला आवडते का हे नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा आणि करून पहा. सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. असेच पाहत रहा अपर्णाज किचन किंवा अपर्णा पेंडुरकर रेसिपी. अतिशय नाजूक अशी मस्त डिश असते ही.